चालू आहे इकडे गाडीची पूजा. तुमच्या कविता ताई नवीन गाडी अजून आणली बघा. गाडी आणली नवीन बघा. दाजरी एक झाली, मला एक झाली. तसं काय सुद्धा नाही, तसं गैरसमज करून घेऊ नका. गाडी आहे त्यांच्या मेहनीची, मामाच्या मुलाची. गाडी पूजा म्हणजे पूजा चालू केली. आता नवीन आणली, आपली गाडी आदल्या दिवशी आणली, त्यांची गाडी दुसऱ्या दिवशी. आपली गुरुवारी घेतली आणि शुक्रवारी आणली. कशी घासना गाडी ती गाडीच असते. आपली पेट्रोलवरली आणि ही बॅटरीवरली आहे. त्यांचं सांगण्याचं एक म्हणजे सांगत होतं की तुम्ही पण आश्रममध्येच घ्या गाडी, एक तशी घ्या आणि एक अशी घ्या. पण त्यावेळेस आम्हाला कळलं नाही. दादा काय बोलत नाही. तर मित्रांनो त्यांच्यात अशा 2-3 गाड्या आहेत त्या बघा. पण कसं आहे, त्याने आणलेत अगोदर ह्याच्यापेक्षा बी अशा मोठ्या गाड्या घेतलेल्या आहेत त्या. पण ते इकडं आले नसल्यामुळं पूजा केली नाही. आणि आज योगायोगानं ते आलेत. आणि नवी लक्ष्मी आपल्या दारात आली म्हणल्यावर आपण तर कसं हे माघारी पाठवू म्हणून आपलं म्हणलं पूजा करा. चला आपली आत्या नाही त्यामुळे आपल्याला त्यांच्या म्हणजे आल्यावर सगळं काय असेल ती करावं लागतंय का नाही. व आत्या गेली म्हणून सगळे नाती संपून चालतंय का नाही. आपली पण आहे सासूबाईची तर धरावं लागणारच आहे ना. जुनी नातं सोडून चालतंय का सांगा. थोडक्यात ह्यांच्या मामांनी गाडी घेतली. त्यांना पण खंत वाटली. हीच असती तर केलं असतं असं म्हणून. धरलं तर सगळं आहे, नाही धरलं तर कोण कोणाचं नाही. गाडी एक नंबर आहे बघा. पटली मला तर बघा, मस्त वाटते. पटली पण ह्याची जरा सिस्टीम वेगळीच आहे ग. घेर नाही फेर नाही काय नाही, मोठवडली मतानच पळतीये. अजिबात नाही. आपल्या हाताखाली नाही. आपली कसं आहे त्या गाड्या आपण क्लसवर आवरतो तसे याला क्लसच नाही. डायरेक्ट आपलं स्पीड चालू. गाडी तर दाखवा त्या जवळ कशी आहे. ही गाडी तर तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहे. तिने आपली जवळच्या जवळ दररोज फिरायला ही गाडी घेतलेली आहे. त्यांना तिथून सांगोला आहे 9 ते 10 किलोमीटर. दररोजचं 2 राऊंड आपलं सांगोचं झालं तरी ते म्हणते चिकार झालं. पेट्रोल टाकायची गरज नाही, चार्जिंग लावलं की झालं. दुसऱ्या मला एक असली आणायची पण बघू जरा टायमिंग आहे. हळूहळू नाही ते काय झालंय आता, ब्राह्मण काका जरा टूरवर गेले तर फिरायला. ते आल्यावर आपण पंचांगात बघायचं आहे मग आणायचे. काय नाही, तुमचंच भाव आहे तर तुम्ही भावांना विचारान घ्या ठेवून. ते मला असं काय माहिती नाही म्हणलं गेलं निघून तिला. पण भारी वाटते बरं का, मस्त वाटते गाडी. असं इथं पाय हे ठेवायला. उंची माणसाला पण एकदम मस्त आहे का नाही. उंची माणसापेक्षा बुटक्या माणसाला पण चालवाय येते. पण ह्याला क्लचची सिस्टीम नाही, घरची नाही. नाही होणारच ना, होणारच की. आणि आता उन्हाळ्यात दिवस बी आहेत इकडं असं फपुट मस्त पाकी आहे बघा. जर एकदा सपाकलं तर माती पिती खायला बी भरपूर येते. बरं घ्या, नारळ फोडून घ्या, आयर करा. आयर करायचं काम तुमचं आहे. असू दे, मी येतो आयर करायला. नारळ तर फोडा ना, करा की पूजा. आता तुला आता दगड गावायला 2 वर्ष लागायचे का काय. असू दे, त्याने केला काय आपण केला एकच आहे ना. बाबा त्याच्यावर काय नारळ हाण नको, खाली हाण टाकडावर तेवढा. नारळ भिजू आधी. साईडला ठेवते. अरे नारळ दादू तू वाला घेऊन आलाय तेवढ्यानं कधी फुटायचा नाही. बरं हान फोडाच नाही. बरं हान. नारळाचं ही काढलं नाही वर, काय म्हणतात केसर काढली नाही की त्यामुळे ती फुट नाही. आता राहून दे. बरं ये तू आयर कर, चला घरात.
आता तुम्ही ते काय वेगळं आहे का? त्याला काय असतंय तसं कुठं लिहिलंय का कुठं धाकट्यानं आयर करून ये मोठ्यानं आयर करावं असं कुठं आहे का? चला चला कुणी तर करायचं ए ये चल आत पाट 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 मांड ते आत घे त्यांना बर्फी फिरपी दे पाठ मांडायचं असतं ती काय खाली स्वतःची मग ते काय पाट आयर करायचं म्हणल्यावर काय तर असतंच ना. पण म्हणती वाढती दादांना जरा अवघडल्यागत वाटतंय आज ही नवीनच सिस्टीम काय तर चालू केली म्हणणार आहे तर. अहो कोण आहे तर काय नीट सांगा की तर हे आमच्या मामाचं मुलगा आहे तर मेहुणा आहे तुमचा माझा मेवना आणि आमच्या आईचं जी भाचा आहे तर सक्क भाच आमच्या आईचं जी भाऊ तर दाखलं त्यांचंही थोरलं चिरंजीव आहे तर आमचं मेवण्याचं नातं आहे. आणि तुम्ही म्हणसाल ह्याच्या अगोदर कसं काय तुम्हाला दिसलं नाही तर पण कसं आहे जे त्या कामात जे ती व्यस्त असतंय जाणं येणं नसतंय त्यामुळं नाही. या दादा या तर आता त्यांना आयर करू त्यांना आपूट आपूट दे. हा आणि एक योग असा आहे आमच्यात बरं का गुरुवारपासून जशी गाडी आणली तशी पूजा करायला प्रत्येक ठिकाणी मॅडम आमच्या संग आहेत त्यात. तेवढंच लागतंय ना त्यामुळं पुण्य पुण्य माहिती झाल्यासारखं होतंय बाबा नाही यांच्यात गाडी आले ते चला म्हणून. पुढे या की भाऊजी बोलवा की भाऊजी ए ये की रे गाडी घेऊन ये. आधी नाही आणले वाटतं. आला का. तर तिकडं चालू आहे ती रामफळ काढली ती कॅरी बॅग फुटली त्यामुळे कॅरी बॅग दुसरी दिली आहे. अरे हायाची त्यात भरून ठेवली तरी राहते ती रे. पिकलेला आहे ते फुटून जाईल. लय लांब जात नाही त्यामुळं व्यवस्थित पॅकिंग करा. कोणी उघडलं कोणी ते कसं बरं असू द्या ही पिशवी बी ठेवा त्यात ही पिशवी पण ठेवत्यात. आणि दादांना तेवढं सांगा तिकीट ठेवलंय म्हणून. बसतय बसतय बघा नाही तर ती डिक्यात काय साहित्य आहे का बघायला लागली ती. रामफळ कुठं जाते तवा आता कपाळ सोडून कुठं जायचे वे ती देताना राम राम म्हणा तेवढं नाही तसलं म्हणा येत नाही. इतके दिवस झालं मेहण्याची ओळख आहे येते तर जाते पण कधी राम राम नाही. राम राम म्हणायची देवी. काय नाही त्यांना माहिती नाही शिकवा दादा तुम्ही. त्या हळदी कुंकू ही काढलं त्यांना थोडं पहिलीच बोट उमटली. बरं असू दे. ताटच हातात दे. राम राम. माझ्या अगोदर तेच म्हणलं बरं का. मला मी येणार आहे, मी साडी बनणार. तर त्यांना कॅरी बॅग एक दे. होय होय दिगज होते येत जावा. नारळ काय चांगला आणणार. तुम्ही बोलवलं तर येते बोकडाला ही सांगितल्यावर ही आता बोकडाचा आपल्या हितनं पुढे कार्यक्रम व्हायचा अजून तर झाला नाही. मध्ये तिथनं पुढं आणलं. नाही आता हायच पाडवा झाला की आपलं बोकड हायच या. त्यावेळेस सांगणारच आहे. आणि मध्ये बी आपला परडीचा कार्यक्रम होता त्यावेळेस मामांचं सांगितलं होतं. आणि मामा म्हणलं माझ्या काही लक्षात राहिलं नाही त्यामुळे मी घरी कुणाला बोललोच नाही. कार्यक्रम तसाच होऊन गेला.